सो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही कालपर्यंत बघितलं असेल मार्क वर्सेस पर्सेंटाईल कशी कॅल्क्युलेट होतात. बट आता तुमचा पण जर कमी स्कोअर येत असेल तर CET सेलने बोनस मार्क अनाऊन्स केलेले आहेत. ते बोनस मार्क कोणत्या शिफ्टला मिळणार आहेत, किती मार्क मिळणार आहेत हे पूर्ण आपण आज या डिटेल व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आम्हाला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे पण काही नवीन अपडेट्स असेल ते तुम्हाला लगेच मिळेल. तर जर पहिल्या अटेम्प्टचं बघायला गेलो आपण तर CET सेलने पहिल्या अटेम्प्टसाठी फिजिक्सचे 33 ऑब्जेक्शन आलेले होते. त्यापैकी 12 ऑब्जेक्शन व्हॅलिड कन्सिडर केलेले आहेत. त्यापैकी टोटल केमिस्ट्रीमध्ये 29 ऑब्जेक्शन्स होते. त्यापैकी 2 ऑब्जेक्शन व्हॅलिड कन्सिडर केले आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 14 ऑब्जेक्शनपैकी हे दोन क्वेश्चन जे होते ते व्हॅलिड ऑब्जेक्शन म्हणून कन्सिडर केलेले आहे. आणि हे जे टोटल 16 क्वेश्चन्स आहेत त्यांचे मार्क मुलांना दिले जाणार आहेत. आता ते कोणत्या शिफ्टचे होते, कोणते क्वेश्चन्स होते ते आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहोत. तर टोटल 16 सेशन्समध्ये CETचा अटेम्प्ट 1 घेतलेला होता. 11 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान 16 सेशन झालेले होते. त्याच्यामध्ये CET सेलने हा पेपर कंडक्ट केलेला होता. जर तुम्हाला सुद्धा असेच अपडेट पाहिजे असतील, व्हॉट्सअपला अपडेट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून जे पण काही अपडेट असेल ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळेल. ज्यामध्ये काही कॉलेजेसचे अपडेट्स, CET सेलचे अपडेट्स आणि फी स्ट्रक्चरचे अपडेट्स सुद्धा तुम्हाला दिले जातील. जर आता आपण डिटेलमध्ये जर बघायला झालो तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकतात की ऑब्जेक्टेड क्वेश्चन जे होते त्याच्यामध्ये बघू शकतात की 11 एप्रिलची जी मॉर्निंग शिफ्ट आहे त्याच्यामध्ये मॉर्निंग शिफ्टचा फिजिक्सचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये जो 1 मार्क आहे तो सगळ्या मुलांना दिला जाणार आहे. त्यानंतर 11 एप्रिलला इव्हिनिंग शिफ्टला फिजिक्स, त्याच्यामध्ये सुद्धा बोनस मार्क हा सर्वांना दिला जाणार आहे. 13 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट, 13 एप्रिलची इव्हिनिंग शिफ्टचं फिजिक्स, परत 15 एप्रिल मॉर्निंग, 16 एप्रिल इव्हिनिंग आणि 16 एप्रिल इव्हिनिंग हे जी शिफ्ट होत आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ॲक्शन टेकन काय आहे या क्वेश्चनच्या अगेन्स्ट. याचे मार्क सर्वांना दिले जाणार आहे. आता याच्यामध्ये मुलांचे क्वेश्चन्स असतात की नेमकं आम्हाला मार्क वाढले तर आम्हाला फायदा होईल का. बट एवढं नक्की लक्षात ठेवा की पर्सेंटाईल जो आहे तो तुमच्या शिफ्टमध्ये हायेस्ट टॉपर कितीवर आला याच्यावर डिपेंड करतो. आता जर हे मार्क सर्वांना मिळत आहे, इथं काय लिहिलंय बघा, 1 मार्क विल बी गिवन टू ऑल कॅन्डिडेट इन दिस सेशन. जर 1 मार्क सर्वांना भेटतो तो सगळ्यांना मिळेल. त्याच्यामुळं पर्सेंटेज वाढण्याचे एवढे चान्सेस वाढत नाही. जर तुम्ही सुद्धा अजून मार्क कॅल्क्युलेट केले बट पर्सेंटेज प्रिडिक्ट केलेलं नसेल तर स्क्रीनवर एनरोल इंजिनिअरची वेबसाईट दिसते, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे पर्सेंटेज प्रिडिक्ट करू शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. आणि तुम्ही गेल्यानंतर तिथं तुमची एक्झाम दिलेली आहे का, तुम्ही येस ऑर नोमध्ये गिवन नॉट गिवन, त्यानंतर एक्झाम डेट सिलेक्ट करा, तुमची शिफ्ट सिलेक्ट करा आणि तुमचे मार्क ऑप्टेन एंटर करा. मार्क ऑप्टेन एंटर केल्यानंतर तुम्हाला एक प्रिडिक्टेड पर्सेंटेज येऊन जाईल. आता जर आपण बाकीच्या क्वेश्चनचं बघायला झालं तर तुम्ही बघू शकता की स्क्रीनवर 17 एप्रिलची जी इव्हिनिंग शिफ्ट होती त्याच्यामध्ये फिजिक्सचे क्वेश्चनला मार्क दिला आहे. त्याच्यानंतर 19 एप्रिल इव्हिनिंग, 20 एप्रिल इव्हिनिंग आणि 20 एप्रिल इव्हिनिंग. जर तुम्ही सर्वांनी बघितलं तर फिजिक्सचे खूप क्वेश्चन चुकलेले होते आणि मुलांना मोस्टली हे ट्रिकी जात होतं. त्याच्यामुळं ते थोडंफार बेनिफिट मुलांना होईल बट एवढा जास्त बेनिफिट होणार नाही आहे. त्यानंतर आपण जर केमिस्ट्री बघायला झालं तर केमिस्ट्रीमध्ये 11 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट आणि 19 एप्रिलची इव्हिनिंग शिफ्ट याच्यामध्ये 1 मार्क सर्वांना दिले जाणार आहे. तर 11 एप्रिलला जर आपण बघायला झालं मॉर्निंग शिफ्टला तर 11 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टला फिजिक्सचा 1 प्रश्न आणि केमिस्ट्रीचा 1 प्रश्न चुकलेला होता. आता त्यानंतर जर आपण मॅथमॅटिक्सचं बघायला झालो तर 15 एप्रिलची जी मॉर्निंग शिफ्ट आहे मॅथमॅटिक्ससाठी तिथं 1 प्रश्न चुकीचा होता. त्याच्यामध्ये 2 मार्कही सर्वांना दिल्या जाणार आहे. त्यानंतर जर 17 एप्रिलचं आपण बघायला झालो, 17 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट याच्यामध्ये 2 मार्कही सर्वांना दिल्या जाणार आहे. बट नक्की एवढं लक्षात ठेवा की हे जे मार्क आहेत ते सर्वांना दिल्या जातात. त्याच्यामुळे पर्सेंटेजवर एवढा फारसा इम्पॅक्ट होत नाही. आज तुम्हाला जर याची पर्सनल काउन्सिलिंग करायची असेल की नेमकं कसं होतं, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस कशी होती, त्यासाठी तुम्ही जे स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही एन्क्वायरी करू शकतात. कारण नेमकं ते इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मिळणार प्रत्येक कॅपराऊंडचा गायडन्स. जेवढे पण कॅपराऊंड CET सेलकडून कंडक्ट होतात त्याचा पूर्ण गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. स्पॉट राऊंड, ILS राऊंड हे जे राऊंड्स आहेत, हे जे ऑफलाईन राऊंड असतात याचा सुद्धा गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा राऊंड होतो, त्याच्यामध्ये 20-20, 30-30 पर्सेंटेजला मुलांना टॉप इंजिनिअरिंग कॉलेज मिळतं, याचा सुद्धा गायडन्स मिळणार. हे नेमकं कसं होतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यावरती कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण कॉलेजेसचे डिटेल्स तुम्हाला एकाच ऑप्शन फॉर्ममध्ये दिल्या जातील.
तुमच्या पर्सेंटाईल बेसिसवरती. त्यानंतर कंप्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत कंडक्ट केल्या जाणार आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये. डेडिकेटेड मेंटर टीम तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार, जे तुम्हाला कॉलवरती आणि मेसेजिंगवरती अवेलेबल राहणार आहे. त्यानंतर कंप्लीट एंड टू एंड ॲडमिशन सपोर्ट तुम्हाला मिळणार आणि प्लस इंजिनिअरिंगचा ॲडमिशन सपोर्टसुद्धा मिळणार आहे. तो एवढे सारे फीचर्स आहे 1-to-1 काउन्सिलिंगमध्ये. आणि आता हे फीचर एवढे सारे असल्यामुळं 1-to-1 अटेन्शन द्यायचं असल्यामुळं आपण या बॅचमध्ये खूप लिमिटेड सीट्स घेतोय. त्याच्यामुळे जे स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून लगेच एन्क्वायरी करा, कारण तुमच्यासारख्याच मागच्या 2 वर्षामध्ये एनरोल इंजिनिअरकडून अशा 5,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करा, खूप लिमिटेड सीट्स या बॅचमध्ये आपल्याकडे आहेत. आता जर बाकीचं बघायला झालं की CET सेलने जे ऑब्जेक्टेड क्वेश्चन होतं त्याचं काय केलेलं आहे, तर आपण जर बघायला झालं 11 एप्रिलची जी मॉर्निंग शिफ्ट आहे फिजिक्स, त्यानंतर 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट, 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्टमधलं केमिस्ट्री आणि 16 एप्रिलची इव्हिनिंग शिफ्टमधलं केमिस्ट्री, हे जे 4 क्वेश्चन आहे याची अँसर की CET सेलने अपडेट केलेली आहे. तर तुमचे हे ज्यावेळेस अँसर की अपडेट झाल्यानंतर तुमच्या जेव्हा रिझल्ट येईल त्या रिझल्टमध्ये हे कॅल्क्युलेट केलं जातील. आता इथं बघू शकतात की तुम्ही त्या CET सेलचं सांगितलं आहे की जे चेंजेस आहेत ते डेटाबेसमध्ये झालेले आहेत आणि तुमच्या रिझल्टमध्ये प्रोसेस होऊन जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन ट्रॅकरची फी भरलेली होती आणि ऑब्जेक्शन हे बरोबर मानलं गेलेलं आहे, त्या मुलांची फी ही त्यांना वापस मिळणार आहे. CET सेलकडून रिलीज केली आहे. तुम्हाला सुद्धा एक डिटेल PDF आपल्याकडे आहे, CET सेलची ऑफिशियल PDF आहे. ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर जे स्क्रीनवर नंबर आहे ना 8767157042 आणि जो दुसरा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना सांगू शकतात बोनस मार्क PDF ते तुम्हाला ती PDF प्रोव्हाइड करतील. सो अशाच अपडेटसाठी एनरोल इंजिनिअरला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासारखे जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला आहे आणि एनरोल इंजिनिअरची हेल्प घेऊन त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्या मुलांचे तुम्ही रिव्ह्यूज बघू शकतात की यश जाधव आपल्याकडे, विजेटी आहे, समृद्धी, त्याच्यानंतर प्रणय, शुभांकर, ऋतुजा, असे बरेच काही विद्यार्थी आहे ना, याचे काही एक्स्ट्रा जे रिव्ह्यूज आहेत ते आपल्या वेबसाईट यूट्यूबवरती सगळीकडे अवेलेबल आहे. बट ते बघण्याच्या आधी तुम्ही पहिले पर्सेंटेज प्रिडिक्ट करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचे पर्सेंटेज कमी येत असेल तर ॲडमिशन प्रोसेस तुमची आताच चालू करावी लागेल. तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीचे ऑप्शन बघावे लागतील. सो मी रिक्वेस्ट करेल आताच एनरोल इंजिनिअरच्या वेबसाईटला जा, तुमचे पर्सेंटेज प्रिडिक्ट करा. आणि आता तुमचा स्कोर आलेला आहे, तुम्ही पर्सेंटेज प्रिडिक्ट करणं. आता पुढं करायचं काय तर त्याची चिंता तुम्ही करू नका. एनरोल इंजिनिअरच्या मेंटरला कॉल करा आणि काउन्सिलिंग बॅच जॉईन करा आणि त्याच्यामध्ये पूर्ण ॲडमिशन प्रोसेस तुमची करून घेतल्या जाईल. तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुमची ॲडमिशन प्रोसेसची एन्क्वायरी करू शकता. सो अशाच अपडेट्ससाठी एनरोल इंजिनिअरला यूट्यूबला सबस्क्राईब करा, आम्हाला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याला जॉईन करायला विसरू नका, जेणेकरून जे पण काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला लगेच मिळतील. थँक्यू स्टुडंट.